तर महायुतीत जागा वाटपात 100 जागांबाबत शिंदे ठाम आहेत असं केसरकर यांनी म्हटलंय। 60च्या आसपास जागा अजित पवार यांनी लढवाव्यात असं केसरकर यांनी म्हटलेलं आहे। शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर छत्रपतींचा आदर कसा राखायचा हे काही पक्षातील नेत्यांना कळत नसल्याचं देखील यावेळेला दीपक केसरकर यांनी म्हणत विरोधकांवरती निशाणा साधला। पर जागांची जरी मागणी असली तरी इव्हन भाजपमध्ये सुद्धा बोललं जातं की 90-95च्या आसपास आम्ही लढवाव्या, साधारण 60च्या आसपास यांनी लढवाव्या आणि 150-160च्या दरम्यान लढवाव्या अशा। पण 100 जागांच्या बाबतीत शिंदेसाहेब ठाम आहेत। ज्यावेळेला त्यांचं बोलणं वरिष्ठांशी होईल त्यावेळेला ते कमी जास्त करतील, त्यांचं काही नाही, परंतु तयारी तर करायला लागेल। आम्ही काय 288 सीटवर तयारी करत नाहीये, आम्ही 100 सीटवरच तयारी करतोय। भाजप सुद्धा आपल्या ठराविक सीटवरच तयारी करतोय आणि त्याच्यामुळे आमच्यामधली महायुती घट्ट आहे, आपण अजिबात काळजी करू नका। छत्रपतींचा आदर कसा ठेवायचा हे सुद्धा जर काही पक्षाच्या नेत्यांना कळत नसेल तर त्याच्यासारखी दुर्दैवी बाब दुसरी कुठलीच नाही। कारण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, त्यांच्या पराक्रमाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही।